नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्यम धनसंपदासाठी काम करतो. आरोग्यम धनसंपदा लोकांना मोफत आरोग्यविषयक सल्ले देतात. पण जर काही पॉलिसी काढायची असेल तर त्याच्यासाठी आपण कन्सल्टिंग चार्ज घेतो. आज आपण हा खास व्हिडिओ बनवला अशा तरुण पिढीसाठी जे गावातनं खेड्यातनं असे शहरामध्ये येतात नोकरी संदर्भात. नोकरी करतात मुंबई, पुण्यात, नागपूरला शहरामध्ये नोकरी करतात आणि त्यांचं कोणी नसतं मुंबई, पुण्यात. ते कुठेतरी पेंगेस म्हणून राहतात स्वतः किंवा स्वतंत्र असं एखादं घर घेऊन राहतात. पण स्वतंत्र असे राहतात, त्यांचं नातेवाईक कोणी नसतात, फक्त मित्रमंडळी असतात ती कामावरचीच, तेवढंच त्यांचा संपर्क असतो. पण अशी तरुण पिढी जेव्हा मुंबई पुण्यात शहरात येतात आणि मुंबई पुण्यामध्ये जेव्हा ते नोकरी करत आहेत तर नोकरीमध्ये काय असतं की काही वेळेस कंपन्या त्यांना मेडिक्लेम पॉलिसी इश्यू करतात, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स त्यांना प्रोव्हाइड करतात. जर ते त्यांचं प्रोबेशन पिरियड आणि होऊन गेलं असेल तर. किंवा काही कंपन्यांमध्ये काही असं सोयीच नसते, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स हा प्रकारच नसतो त्याच्याकडे. ते फक्त तुम्हाला पगार देतात, तुम्ही नोकरी करता, दॅट्स ओके. पण अशा ह्या तरुण पिढीचा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हे जेव्हा कधी आजारी पडतात किंवा काही अपघात होतो यांच्या, तर अशा वेळेस त्यांना जो खर्च येतो तो खूप येतो. मग त्यावेळेस ते एक तर दोनच ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल असतात. एक तर प्रायव्हेट हॉस्पिटल जाऊन ट्रीटमेंट करणं किंवा सरकारी हॉस्पिटल जाऊन ट्रीटमेंट करणं. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना सपोर्टर असा कोणी नसतो, फायनान्शियल सपोर्ट करणारे असे कोणी नसतात व्यक्ती. मग अशा व्यक्ती कर्ज काढून आपली ट्रीटमेंट करतात प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि बऱ्या होतात. तर माझी अशा तरुण मुलामुलींना अशी विनंती आहे की जर तुम्ही मुंबई पुणे सारखे शहरांमध्ये कामाला येत आहे, नोकरीसाठी येत आहे, तर तुम्ही आल्याबरोबर पहिलं काय करा, पहिल्या 1-2 पगारामध्ये तर पहिला तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढा आणि लाईफ इन्शुरन्स काढा. काय म्हणालो, स्वतःचा फक्त स्वतःचा सध्या तरी लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढा. आम्ही त्याच्यासाठी प्रतिदिवस 50 रुपये म्हणून एक स्क्रोल येते, तुम्हाला ते वाचा, मला कॉल करा, आम्ही त्याच्याबद्दल माहिती देऊ. पण मेन उद्देश काय तुम्हाला आता मी हा व्हिडिओ बनवण्याचा की जेव्हा तुम्ही मुंबई पुणे शहरामध्ये येता तेव्हा एक विचार करा की मुंबई पुण्यामध्ये जसं तुम्हाला पगार जसा मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीचा मिळतो, म्हणजे तुम्हाला गावाखेड्यामधल्या पगारापेक्षा मुंबई पुण्यामधल्या शहरामध्ये पगार हा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रमाणात मिळतो. तर अशा वेळी काय होतं, त्याच पगाराप्रमाणेच तुमचं जी तिथे ट्रीटमेंट आहे सोय, प्रायव्हेट हॉस्पिटलला असो किंवा सरकारी हॉस्पिटलला असो, तीही कॉस्टली असते. तर ती कॉस्टली ट्रीटमेंट तुम्हाला घेणं भाग असतं, कारण तुम्ही त्या मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये कामाला आलेलं असतं. मग अशा वेळेस तुमचं नुकसान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला पगार 2 पगारामध्ये, पहिल्या दुसऱ्या पगारामध्ये पहिलं काय करा, तो स्वतःचा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवा. जेणेकरून जेव्हा कधी अशी इमर्जन्सी येईल तेव्हा तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स अवेलेबल असेल. तुम्ही कुठल्याही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये शहरातल्या जाऊ शकता, ट्रीटमेंट घेऊ शकता आणि शांतपणे तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकता. आता ह्याच्यातनं नुकसान नाही झालं तुमचं, तुम्ही काहीतरी प्रीमियम भरला असेल, समजा आपण धरून चालूया तुमचं वय वर्ष आहे 20 वर्ष आहे, तुम्ही वर्षाला प्रीमियम भरला असेल 20,000 रुपये, तर तुमचं वर्षाचं नुकसान किती झालं, 20,000 रुपये. पण जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि तुमचं बिल झालं 2 लाख रुपये, तर तुमचा 1,80,000 रुपये तुमचे सेव्ह झाले, तुमचे वाचले. फायदा नाही, याला फायदा म्हणत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॉफिट नाही झालं, तुम्हाला 1,80,000 रुपये तुमचे वाचले. जर तुम्ही ट्रीटमेंट प्रायव्हेटला केली असते स्वतःच्या पैशाने, तर तुम्हाला 2 लाखाचं बिल भरायला लागलं. म्हणून मी म्हणालो की 1,80,000 तुमचे वाचले, तुम्ही सेव्ह झालाय. तर लक्षात घ्या, जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही मुंबई पुणे शहरामध्ये कामाला येत असाल तर पहिलं आरोग्य विमा आणि जीवन विमा पहिला काढा. सगळ्या घरातल्या लोकांना समजून सांगा काय कसा तो वापरला जातो,
काय गरजेचं आहे त्याच्यामधलं जर तुम्हाला नाही समजत असेल तर मला फोन करा. माझा नंबर आहे 9702527371. आमच्याकडे आठवड्यातनं 2 दिवस आम्ही फ्री कन्सल्टेशन देतोय, माहिती देतोय. कॅल्क्युलेशन देत नाही आहे, मी फ्रँकली सांगतोय, कॅल्क्युलेशन देत नाही आहे. पण आरोग्य विम्यासंदर्भात, जीवन विम्यासंदर्भात आपण फ्रीमध्ये कन्सल्टेशन करतोय. आणि जर तुम्हाला पॉलिसी काढायचीच आहे, जर तुम्हाला वाटतं की मला पॉलिसी काढायची आहे, तर तुमच्याकडून आम्ही कन्सल्टेशन फीज घेतोय कॅल्क्युलेशनसाठी. आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट काय आहे, कशी चालते, किती तुम्हाला प्रीमियम आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आणि ती पॉलिसी आम्ही तुमची काढून देतो. जर तुम्ही आमच्याकडून त्यावेळेस पॉलिसी काढली तर जी कन्सल्टेशन फी आम्ही तुमच्याकडून घेतलेली आहे ती आम्ही तुम्हाला रिटर्न करतो, जेणेकरून तुम्ही आमचे मेंबर झाला. प्लस दरवर्षी तुम्हाला रिन्युअलमध्ये सपोर्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, कधी काळी तुम्हाला समजा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला असं वाटलं की आता माझ्या इथे जवळपास कोणी नाही आहे आणि आता मी करू तरी काय, तर त्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलाइज होण्यासाठी सपोर्ट करणं, तुमची ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला पेपरवर्क करून देणं हे आम्ही करतो. आणि जेणेकरून तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते गावाखेड्यातनं शहरामध्ये यायला कमी कमी 24 तास तरी लागतात. तोपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुमची ट्रीटमेंटची सोय करतो, डॉक्टरांशी कन्सल्टेशन करतो की डॉक्टरांबरोबर बोलणं, त्यांना माहिती देणं तुमच्याबद्दल हे आम्ही तुमच्या फॅमिलीच्या मेंबर्स धरून समजून तुम्हाला सपोर्ट करतो. जेणेकरून तुम्हालाही वाटतं की चला माझे कोणी नाही आहेत, पण हे इन्शुरन्सवाले विजय सुर्वे आहेत, ते मला आत्ता उभे राहिले, त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझे फॅमिली मेंबर्स जे आले त्याच्यानंतर ते निघून गेले. तर हे करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही एक अनोळखी शहरामध्ये आलात, मीही कधीतरी कुठेतरी शहरामध्ये जातो, प्रवास करतो, तर मलाही कुठेतरी सिक्युरिटी नसेल, पण कोणी ना कोणी आपल्या ओळखीचं असेल तर तो फायदा होतो. तर इथे तुम्ही नोकरी निमित्त आलात, शिक्षणानिमित्त आले त्या स्टुडंटसाठी तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. पण तुम्ही नोकरी निमित्त आलात, पेंगेस राहत आहे, मग अशा वेळेस तुम्हाला सपोर्ट असणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ खास बनवला आहे. तर तुम्ही जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ बघा, काळजीपूर्वक, एकदा दोनदा बघा आणि तुमच्या गावातल्या मुलांकडे हा व्हिडिओ कसा जाईल, मुलींकडे हा व्हिडिओ कसा जाईल ते नक्की बघा, त्यांना शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. ह्याच्या अगोदरचे पण छान छान व्हिडिओ मी ठेवलेले आहेत, माहितीपूर्ण व्हिडिओ, आणि पुढे नवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत, तेही तुम्हाला बघायला मिळतील. तर माझी आशा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक तर नक्की करून जा. धन्यवाद.